राज्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली आणि पक्ष संघटना मोठी केली, पण शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप यवतमाळचे शिवसेना पक्षाचे उभाटा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी केला। तसंच पैशाचा आमिष दाखवत जात असल्याचा आरोपही खासदार संजय देशमुख यांनी केला। वणी इथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते। वणी मतदारसंघात महिलांनी आमदार संजय देरकर यांना साथ दिली आणि यावेळी अशीच एकजूट ठेवण्याचं आवाहन खासदार देशमुख यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं। महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। यांना प्रलोभनं दाखवले जातात हे सत्य आहे, निधीचं आमिष दाखवले जातात हेही सत्य आहे। जे आधी गेले त्यांचे हाल काय झाले हे त्यांना बघा असं आम्ही सांगतो की ज्याला 1 रुपया देईल सांगितलं त्याला 4 आणे पण दिलेलं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मला वाटतं फसवणूक करून प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने कार्यकर्ते फोडण्याचं पाप हे लोक करतात। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात। आम्ही कधी कुणाला आमच्या पक्षात या, आमच्या पक्षामध्ये जबरदस्ती त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही। आम्ही आमच्या कामावर, मोदीजींच्या कामावर, देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे, त्यामुळं लोक येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो। उभाटाचे आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या शनिवारपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात आणि त्यातच काल भास्कर जाधवांनी ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस जे आहे ते सध्या चर्चेत आहे। मोरक्या जर जिद्दी असेल तर जनावरं पण विश्वास ठेवतात असं स्टेटस जाधवांनी ठेवलं होतं आणि जाधवांचा मोरक्यावर विश्वास राहिलेला नाही असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर संजय शिरसाट यांनी भास्कर जाधवांना थेट ऑफर दिली। भास्कर जाधवांनी वाघाच्या कळपात यावं असं शिरसाट म्हणाले। ऑपरेशन टायगरचं काम सुरू झालं असून लवकरच अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा शिरसाटांनी केला। खात्रीपूर्वक सांगतो, या तुम्हाला महिन्याभरामध्ये या अधिवेशनामध्ये फार मोठे चेंजेस झालेले दिसतील। भास्कर जाधव माझे मित्र आहे, मी त्यांच्याशी कधीही बोलू शकतो, परंतु या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही। भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे, आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणार आहे, मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं, म्हणून भास्कर जाधवना सांगेन, भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या। निश्चित आम्ही आमची ऑपरेशन टायगरची जबाबदारी पूर्णपणे पार पाडतोय। पार चांद्यापासून बांध्यापर्यंत आमचा प्रत्येक आमदार असेल, आमचा पदाधिकारी असेल फिरतोय। मी स्वतः काल किनवटला गेलो होतो, अनेक जण इच्छुक आहेत, सगळ्यांची यादी आमची तयार करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच मोठा पक्षप्रवेश सोहळा रोज होतोय, परंतु आणखीन एक मोठा पक्षप्रवेश सोहळा लवकरच या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत। तर भास्कर जाधव नाराज नाही तसं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलंय। असं कुठेही काही नाही। भास्कर जाधव साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेनेचे विधानसभेतील पक्षाचे नेते आहेत, एक आक्रमक, परिपक्व आणि मोठे असं नेतृत्व आहे। सुस्पष्टपणे बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, त्याच्यामुळे त्यांना काही जणांना ती नाराजी वाटते। ऑपरेशन टायगरवरनं रोहित पवारांनी सरकारला खोचक टोला लगावलाय, बघूयात त्यांनी काय म्हटलंय। ऑपरेशन टायगर चालू आहे, या ऑपरेशन टायगर सुरू होईल, नंतर ऑपरेशन मांजर सुरू होईल, उद्या जाऊन ऑपरेशन कुत्र सुरू होईल। आता असे किती ऑपरेशन होणार आहेत? माझं एकच मत आहे की जेव्हा ते प्राण्यांचं संग्रहालय असतं, एखाद्या संग्रहालयामध्ये खूप सारे वाघ जर ठेवले एकामेकात भांडतात, खूप सारे कुत्री ठेवली तर ते भांडतात, कोले ठेवले तरी ते भांडतात। आज सरकारकडे बघत असताना तुम्ही जर बघितलं 3 वाघ आहेत, पण ते 3 वाघ आता आपल्याला भांडतानाच जास्त त्या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळे हे जे काही संग्रहालय काढण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं नाही तर मित्र पक्षाकडनं केला जातोय,
इतकी लोक त्यांच्या संग्रहालयामध्ये जाणार नाही तर पक्षात जातील, टायगर पासून सगळे, की उद्या जाऊन त्यांच्यात भांडणं सुरू होतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतंय. तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बैठकीत काय चर्चा झाली ही अद्याप गुलदस्त्यात आहे आणि वैभव नाईक यांची काही दिवसांपासून एसीबी अंतर्गत चौकशी सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील माजी आमदार राजन साळवी आणि सुभाष बने यांच्यानंतर वैभव नाईक हे देखील शिवसेनेत जाणार का, अशा चर्चाही सुरू आहेत. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलंय. आणि त्यातच आता रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुनील तटकरेंनी तुफान फटकेबाजी केली आहे. सुनील तटकरेंनी जाहीर भाषणात मंत्री भरत गोगावले यांना कोपर खेळायला लावलाय. पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, मात्र नंतर लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, हे अनेक वेळा पाहायला मिळतं. असा मिश्किल टोला तटकरेंनी लगावला. तसंच पंचांनी निर्णय घेतला की अपील करा, मात्र अपील एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करा, असा सूचक सल्लाही त्यांनी दिला. दुसरीकडे कॅप्टनने कूल असावं, कॅप्टन भडक डोक्याचा असला की मॅचची वाट लागते, असंही ते म्हणालेत. रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची नियुक्ती झाल्यानंतर भरत गोगावलेंच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. मात्र अजूनही पालकमंत्रीपदावर तोडगा निघालेला नाही. मात्र याच मुद्द्यावरनं सुनील तटकरेंनी राजकीय टोलेबाजी करत जाहीर भाषणात भरत गोगावलेंना टोले लगावलेत. पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो, मग सांगतात की आम्हाला परत एकदा पाहिजे. मग ते स्लो संबंध आजचं स्टेडियम बघतात आणि आजचं जग बघतात. हे आरडाओरडा खरे किती आणि खोटे किती आजचं जग बघत असतात. आता स्लो मोशन मध्ये लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच तो अतिशय योग्यच असतो, हे अनेक वेळेला त्या ठिकाणी पाहतो. असं काय नाही, एखादा निर्णय चुकीचा झाला त्याला रिव्ह्यू मागितला जातो आणि त्याच्यावरती सगळेजण थांबून त्याच्यावरती ते सगळी व्यवस्थित पाहणी केली जाते. एखादा जर त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतोय क्रिकेट खेळत असताना पंच अंपायर हे काही देव नसतात, त्यांनी निर्णय दिलेला असतो, परंतु थर्ड अंपायर असतो, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो. तसं त्या प्रकारे आम्हाला असं वाटतंय योग्य निर्णय होईल, काळजी करायचं कारण नाही. यानंतर थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत तिथे. इतनी विविधताओं के बावजूद भी एक साथ एक माला की तरह एक धागे में बंधा हुआ है, क्योंकि हम सब सनातनी हैं. और आज हम देख सकते हैं, हम दक्षिण भारत में हैं और दक्षिण भारत में तो जिस प्रकार के मंदिर हमको दिखाई पड़ते हैं, चाहे वो चोल साम्राज्य से तैयार हुए मंदिर हो, कृष्णदेव राय ने तैयार किए हुए मंदिर हो, या आधुनिक काल में तैयार हुए मंदिर हो, मैं ऐसा मानता हूं कि दक्षिण भारत